दीक्षा भूमि के 1 करोड़ रुपयों में साकार हुई अभ्यासिका का लोकार्पण विधायक किशोर जोरगेवार के हाथों किया गया। इस अवसर पर 1 लाख किताबों का समावेश रहे अभ्यासिका से ज्ञान यात्रा को नई दिशा मिलेगी, ऐसा प्रतिपादन विधायक जोरगेवार ने किया। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। विधायक किशोर जोरगेवार ने 1 करोड़ रुपयों में दीक्षा भूमि परिसर में तैयार किए अभ्यासिका का आज लोकार्पण समारोह संपन्न हुआ। विधायक किशोर जोरगेवार इनके हाथों इस वास्तु का लोकार्पण किया गया। इस समय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मेमोरियल सोसाइटी के अध्यक्ष अरुण घोटेकर, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मेमोरियल सोसाइटी के अध्यक्ष मारुतराव खोब्रागडे, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, सदस्य एडवोकेट राहुल घोटेकर, डॉक्टर बाबा साहेब कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर राजेश दहेगांवकर, श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट के सचिव अजय जायसवाल, यंग चांदा ब्रिगेड के महिला शहर संगठिका वंदना हाथगांवकर आदि की प्रमुखता से मंच पर उपस्थिति थी। इस कार्यक्रम में नागरिकों के साथ विद्यार्थियों की बड़ी संख्या में उपस्थिति थी। तो आइए सुनते हैं इस समय अपने विचार साझा करते हुए विधायक किशोर जोरगेवार ने क्या कहा। दीक्षा भूमीच्या आजच्या या परम पवित्र परिसरामध्ये अभ्यासिकेचं लोकार्पण होत आहे। माझ्या जीवनातला, माझ्या या लोकप्रतिनिधी म्हणून या कार्यकाळातला हा सर्वोच्च क्षण आहे असं मी मानतो। याचं कारण असं आहे की ज्या पुण्यवान महात्म्याच्या माध्यमातून, ज्या महामानवामुळे माझ्यासारखा एक सामान्य घरचा फुटपाथवर बसून टोपली विकणारा आईचा मुलगा त्या कायदे मंडळामध्ये जर बसून सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करतो आणि मिळालेल्या अधिकारातून जे वंचित राहिले, जो गरीब वर्ग आहे, जो शेवटचा वर्ग आहे, ज्यांना आजही शिक्षणाची भूक आहे पण ज्यांना शिक्षण मिळत नाही आहे, त्या लोकांच्या करता म्हणून त्या परिसरामध्ये अभ्यासिकेचं लोकार्पण होत आहे। 1 लाख पुस्तकं राहतील अशी ही अभ्यासिका, आज 50 विद्यार्थी बसू शकतील अशी अभ्यासिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे। यासोबतच 56 कोटी 90 लाख रुपये खर्च करत या ठिकाणी एक विकास आराखडा तयार केलेला आहे। बाबासाहेबांचं जे वय होतं 65 वर्ष, त्या वयाचा एक पूर्णाकृती पुतळा सुद्धा या ठिकाणी होत आहे। आणि ज्यांना म्हटलं जातं की सिम्बॉल ऑफ नॉलेज, त्या सिम्बॉल ऑफ नॉलेजच्या ठिकाणी नॉलेज घेण्याकरता, ज्ञान घेण्याकरता जे विद्यार्थी येतील ते जगामध्ये बाबासाहेबांचा विचार पुढे नेत मानवाला मानव म्हणून जगण्यासाठी त्या सर्व येणारी पिढी काम करेल। आणि त्या दृष्टिकोनातून हे वाचनालय अभ्यासिका आपण लोकार्पण करतोय। मी या संस्थेचे अध्यक्ष घोटेकरजी, दहेगावकरजी, याचे सगळे ट्रस्टी, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेल की या ठिकाणी त्यांनी ही वास्तू बांधण्याची या ठिकाणी मला संधी प्राप्त करून दिली। आणि मी तो सौभाग्यशाली व्यक्ती आहे ज्याला ह्या दीक्षा भूमीच्या परिसरामध्ये एक विकास काम करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे। जगामध्ये केवळ 2 ठिकाणी हे स्थळ आहे, एक नागपूरच्या दीक्षा भूमी, त्याचा विकास झाला, परंतु चंद्रपूरच्या दीक्षा भूमीचा विकास झालेला नाही। ही जेव्हा गोष्ट माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली, त्यांनी सुद्धा 57 कोटी रुपये दिले। हे पहिल्या टप्प्याचे झाले, इथे आपल्याला थांबायचं नाही आहे। घोटेकर साहेब, पुढच्या काळामध्ये पुन्हा अधिकचा निधी, आपण 100 कोटी मागितले होते, सरकारने 57 कोटी दिले। राहिलेले पैसे सरकारकडे जे आपले बाकी आहे ते सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आणू, एवढं बोलतो। मी सर्वांना शुभकामना देतो। जय भीम, जय हिंद। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।